बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुणे तिथे गुन्हेच गुन्हे असं म्हणण्याची पुणेकरांवर वेळ। अलीकडच्या काळात पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील हल्ला प्रकरणानंतर सामनातून टीका। पुणे शहरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पालिकेचा निर्णय। तर कोथरूड, कर्वेनगर, पेठांचा भाग, कात्रज भागातील पाणी पुरवठा बंद। पुण्याच्या पुरंदर विमानतळासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठकीत मोबदल्यासह भूसंपादनाबाबत सध्या निर्माण झालेल्या तिढ्यावर मार्ग निघण्याची शक्यता। पुणे विमानतळाभोवतीचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना। पुणे महापालिकेत हवाई दल, महापालिका आणि विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत सूचना। पुणे विमानतळावरून उड्डाणं वाढणार। 15 स्लॉटसाठी लवकरच मार्गांची निश्चिती। पुणे विमानतळावरून दररोज सुमारे 200 विमानांमधून 35,000 प्रवाशांची वाहतूक। पुणे महापालिकेकडून रस्ते दत्तक योजना उपक्रमाचा शुभारंभ। महापालिकेतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्याकडे विविध रस्त्यांचं पालकत्व। पुण्यातील 3 धोकादायक पूल पावसाळ्यानंतर पाडणार। इंद्रायणी नदीवरील देहू गावातील पूल, मरकळ गावातील पूल आणि फुरसुंगी कदमवाक वस्तीला जोडणारा पूल पाडणार। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवाल सादर। पिंपरी चिंचवड पालिकेकडून पुन्हा शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम। एसआरए प्रकल्पाला अडचणीच्या ठरलेल्या 150 बांधकामं जमीनदोस्त। मात्र एसआरए प्रकल्प ही वादाच्या भोवऱ्यात। प्रशासन बिल्डर धार्जिना प्रकल्प राबवत असल्याचा स्थानिकांचा आरोप। पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातील सीएनजी वाहन संख्या 5 लाखांवर। मात्र सीएनजी पंप अपुरे पडत असल्यानं वाहन चालकांची मोठी गैरसोय। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी।